श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, सभा मंडळी परम शोभा श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। हा श्रोता आणि वक्ता याच्याबद्दलचं चिंतनही आपण केलं। श्रोता म्हणजे ऐकणारा, आणि ऐकणं हे केव्हा शक्य होतं, जेव्हा माझं मन ऐकण्यासाठी तत्पर झालेलं असतं। ज्याला काहीतरी गुणग्रहण करण्याची इच्छा मनामध्ये जेव्हा निर्माण होते, चांगलं काहीतरी निर्माण व्हावं असं जेव्हा वाटतं, तेव्हा त्याच्याकडून ते श्रवण होतं। आपण पाहिलं की नाटक, गाणं, सिनेमा याच्यातले आपण जे काही संभाषण ऐकत असतो, त्या ऐकण्यानं सुद्धा जे काही परिणाम होतात त्या ऐकण्यामुळेच होतात की नाही। मग काही चांगले होत असतील, काही चांगले होतही नसतील, पण चांगले होणं आणि न होणं याहीपेक्षा विषयांच्या चिंतनाच्या अनुषंगानं असं आहे की ते ऐकण्यामुळे झालं की नाही, ऐकण्यामुळे घडलं की नाही। चांगलं असेल तर चांगलं घडलं, चांगलं घडलं नसेल तर चांगलं का नाही घडलं, तर ते जे ऐकलं त्याचं गुणग्रहण म्हणा किंवा त्याचं जे काही अनुकरण आहे ते चांगलं केलं नाही, म्हणजे ऐकण्यानं पहा। म्हणून चांगलं का ऐकावं, चांगलं चिंतन का करावं, चांगलं ऐकण्याची सवय का लावावी, ती यासाठी लावायची आहे। मन सहसा चांगलं ऐकण्यासाठी तयार होत नाही, हा मनाचा स्वभाव आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये खूप छान चिंतन त्याचं सांगितलं की मना, तू जेव्हा विचार करतोस ना बाबा, तू विचार करताना एक मनाशी नक्की कर की मी विचार करतो आहे हा योग्य आहे की अयोग्य आहे। विचारूनी बोले विवंचूनी चाले, तर विचार करणं। म्हणून समर्थांनी श्रोता आणि वक्त्याचं इथं चिंतन, श्रोत्याचं विशेषतः चिंतन मांडलेलं आहे की समर्थ तर म्हणतात हे श्रोते म्हणजे कसे आहेत, काय सांगू आपल्याला। श्रोत्यांच्या बद्दल समर्थांच्या मनामध्ये म्हणून आदराची भावना असावी, याचं उत्कट अशा प्रकारचं उदाहरण हे आहे। पहा की अंतःकरणामध्ये श्रोत्याबद्दल मनामध्ये किती पूज्य भाव असावा, किती श्रद्धा असावी, किती श्रोत्याबद्दल मनामध्ये पवित्रतेची भावना असावी, याचं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे या समासाचं चिंतन आहे। आपण पहा की समर्थ तर म्हणतात की हे ऋषेश्वरांची मंडळी आहेत। आता ऋषी ऐकणाऱ्यांना म्हणजे श्रोत्याला ऋषींची उपमा द्यावी। आता ऋषींची केवढी तपश्चर्या, ऋषींचं केवढं सामर्थ्य, ऋषींचं केवढं वैभव, आध्यात्मिक वैभव, ऋषींची केवढी केवढी मुठ्ठी म्हणून ईश्वराबद्दलची धारणा काय होती पहा। आणि या ऋषींची उपमा समर्थ श्रोत्यांसाठी देत आहेत। मग श्रोत्यांनी कसं आपलं महत्त्व राखून ठेवलं पाहिजे ना। एक छोटंसं उदाहरण सांगतो आपल्याला, दृष्टांत की माणसाला ऐकण्याचा कंटाळा येतो आणि जे ऐकायला येतात ना ते नक्की झोपल्याशिवाय राहत नाहीत बरं का। छानपैकी मस्त कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये, चिंतनामध्ये मस्त गाढ छान झोपलेले असतात। काही काही लोक तर घोरायला लागतात। एकदा असंच झालं, माळशिरस या गावी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनामध्ये खूप, आता महाराजांचं कीर्तन म्हणल्यावर प्रचंड जनसमुदाय, पण खरं कीर्तन सुरू झालं
आणि सुरू झाल्यानंतर विठ्ठल नामाचा गजर जेव्हा महाराजांनी सुरू केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धारणा अशी होती, महाराजांचं एवढं महत्त्व आहे, महाराजांची एवढी विचारशक्ती पहा, महाराजांचं विठ्ठलाबद्दलचं प्रेम किती होतं. त्यांनी रामकृष्ण हरीच्या नावाचा जो जय जयकार करायला सुरुवात केली, भजन गायला त्या तानपुऱ्यावरती जेव्हा त्यांनी सुरुवात केली, जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांची समाधी अवस्था तिथे त्यांना प्राप्त झाली आणि ते विठ्ठल नामाचा गजर करतच राहिले. 3-4 तास 5 तास नव्हे, अखंड रात्रभर त्यांचं ते कीर्तन सुरू होतं. श्रोता किती वेळ बसणार, कंटाळले श्रोते. आता श्रोता कंटाळून जाणार, महाराजांची तंद्री लागलेली आहे विठ्ठलाच्या चरणी आणि श्रोते सगळे निघून गेले. निघून सगळे श्रोते गेल्यानंतर त्या श्रोत्यांच्या मध्ये मारुतीराय स्वतः एका वृद्धाच्या रूपामध्ये येऊन बसलेले होते. एक वृद्ध गृहस्थाच्या रूपामध्ये मारुतीराय बसलेले आहेत आणि कीर्तन महाराजांचं संपलं. महाराजांचं संपल्यानंतर एक गृहस्थ तिथे बसलेले पाहिले. महाराजांनी त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर असं घडलेलं आहे, असं म्हणतात पहा, की त्या ठिकाणी मारुतीराय जे कथेला बसले होते आणि कथा संपल्यानंतर मारुतीरायांनी त्याच ठिकाणी तिथेच विश्रांती घेतली. म्हणून माळशिरस या गावी मारुतीराय जे आहेत ते विश्रांती घेतानाचे मारुतीराय तिथे आपल्याला पाहायला मिळतात, अशी एक कथा सांगितली जाते. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य आपण फक्त लक्षात घ्या की असा श्रोता जो आहे, ऋषीश्वरांची मंडळी म्हणून समर्थ त्यांच्याकडे पाहतायत, शांत स्वरूप आहेत आणि अत्यंत सत्वगुण संपन्न अशा प्रकारचे हे श्रोते असतात. जयांचनी सभामंडळी परमशोभा, आणि ऋषी मंडळी सभेला आल्यामुळे त्या सभेची शोभा किती प्रचंड असेल, किती विलक्षण असेल, किती प्रभावशाली असेल. आणि अशी सभा, असा श्रोता आणि असा वक्ता, त्याचं चिंतन करत असताना आपल्यातला श्रोता नेहमी जागा व्हावा. आपल्यातली श्रोतेपणाची जाणीव सतत जागी असली पाहिजे की मला काहीतरी ऐकायचं आहे, मला काहीतरी चांगलं ऐकायचं आहे. आणि ऐकल्यानं काय होतं माहिती आहे का, एखादा शब्द जेव्हा तेवढ्यापुरतं श्रवण मर्यादित असत नाही, नंतर ते खोलवर ते रुजतं आणि अंतःकरणापर्यंत जाऊन ते पोहोचतं. आणि ते अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर मग त्या ऐकण्याचा प्रभाव असा असतो की ऐकण्यानं सुद्धा ती चांगली वृत्ती अंतःकरणामध्ये जागी होते. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं, अंतःकरणातला बंधुभाव जागा होतो, अंतःकरणातलं विषयाबद्दलचं प्रेम जे आहे ते निघून जातं आणि प्रेम वाढत जातं. असा श्रोता असावा, अशी श्रोत्याची धारणा असावी आणि असं ऐकण्याची सवय आपल्याला लागावी. असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.